अहो ऐका ना मला, मी काय म्हणतो, भला बे माणूस ऐकतच नाही निरा. तू मा डोकं खाऊ नको, तुला सांगितलं ना, तुला मराठी समजत नाही का? मा डोक्याला ताव देऊ नको. तिले जर माहित झालं आणि तिचं जर तमाशा केला तो झिट्या जर लुसल्या तिनं, तर मला सांगू नको, मी म्हणतात पडणार नाही. ते तुला रट्टे मारणार आहे, सांगतो मी. माझी बहीण होती, मी ओळखतो तिने. तिच्या नांदी लागू नको, काहीच नाही करत ते. पण ती जर म्हणशील ना सही दे परापटीवर, मग ते तमाशा करीन, मग ते भांडणावर येईन, मारामारी करायला भेट नाही. ते अज्ञात आहे, मी तू सांगतो स्पष्ट स्पष्ट सांगून राहिलो मी. सकाळी म्हणशील सांगलो नाही. करू द्या, काय करते तर मारू द्या. मला मारीन ना, जीव घेईन का मला? जीव घेईन का? मग सांगलं ना, मामाजीनं समजावून सांगितलं त्याले, घुसलं त्याच्या डोक्यात जरा प्रकाश पडला. तर तुम्ही आता उशीर करू नका, लवकर ते कागद आणा काय आणला तिथं, आणि त्या पैसे सही घेऊन घ्या. तुम्ही काय उशीर करून राहिले आता? तोंडाची गोष्ट असते का ते? अरे लय हे आणला की ते कागदपत्र पाहिजे, ते तहसील मधून करून आणला लागते, तर तिने लागेल तिले. अव एखाद्या वकिलाला भेटा, हक्क सोड लिहून घ्या त्या पोरी जोडून. तुम्हाला कधी का नावावर कोण देणार आहे का? काही समजत नाही का तुम्हाला? साधा हक्क सोड घ्या लागतील फक्त त्या पोरीचा. मी तो म्हणतो त्याबरोबर तुमच्या मायचा बी घेऊन घ्या, कामात काम. आणि दोघी जणी जर ते हक्क सोड भेटला की मला बाई सुटकेचा श्वासच निघते. असं माई माय का उरावर घेऊन जाणार आहे का? मिल्यावर ती होतीच नाही ना तुला खायला. तिचं काय तिच्या काय नावाचं काढून घेतो, तिच्या काय हक्क सोड घेतो. लय शायनी दिसतो तो. म्हणजे मायले तू सकाळी भाकर नाही घातली ते, तो तिनं काय करा? अव माय बाई, ते 2 एकरात नाही म्हणून राहिली मी. ते राहू दे तुमच्या मायच्याच नावानं. पण हे बाकीचं हे तर करून घ्या तुमच्या नावावर. याच्यातलं तर घ्या करून. या जागेतलं तुम्हाला काहीच कळत नाही का व? अव एवढं भोळं होऊन राहणं चाललं नसते. बरोबर नाही पाहत मोठ्या कसा त्या मोठ्यानं बरोबर सगळ्याचं पद्धतशीर करून घेतलं. त्याने त्याच्या लेकराच्या नावानं करणं लावले म्हटलं वावर. तुम्ही माय बापाच्या नावावर तुमच्याच नावावर करून राहिले, तर लेकराच्या नावावर काही करसान. मी तर नावही नाही घेत बापा की नावानं करा म्हणून. तेवढं तुम्ही हे नाही मला. पण किती स्कीमा भेटतात म्हणलं. किती किती पैसे भेटतात अलग अलग खाती असले की. मग आहे ना, मा बापाच्या नावानं आहे, मामाच्या नावानं आहे, मा नावानं आहे. आहेत ना तीन खाते. अजून कसं गावाच्या नावानं करू का मी? गावाच्या नका करू, स्वतःच्या लेकराच्या करा. मला बोलायला लावू नका, ते बाई घरात आहे. अजून ते ऐकीन तर ते हेवरी मुकाटानं म्हणतो करा, मुकाटानं सांगून राहिली करा म्हणून राहिली मी. मय मा डोकं बंद कोसान ना, तर मी बॅग भरीन चालली जाईन, येणारच नाही. वाढू नको, काय तमाशा करू नको. सांगितलं ना तुला काहीच करत नाही माझी बहीण. माय काही करत नाही, काय करणार आहे मग? माझी बहीण ती बोलते फक्त, त्याचा स्वभाव आहे तसा. तिला काय पाहिजे काही? तिला माहित नाही का आपल्या भावाच्या घरी कोणता धूर निघून राहिला? तिला माहित आहे यायचे हातावर पोट आहे, ते काय 2-4 एकर त्यातलं काय घेणार आहे मध्ये? काही लावत राहतं. तुझा स्वभाव हलकट आहे, तुझा विचार हलकट आहे, तुझी नियत खराब आहे, म्हणून तुला अशी विचार येऊन राहिले. काले बा त्याच्या नावाचं काढून देता, राहू दे ना. माय कप्पाळ माल. माय मला नाही न्या लागत ना उरावर बांधून. मला नाही पाहिजे ना काही. पण जे आहे ते मुकाट्यानं सगळं पद्धतशीर तर करून घ्या. अव मग लय वाया जाते व. लय घरं पाहिले मी. आता आपलं तर काही नाही म्हणा, टाकापुरतं रमाय. परत लय मोठ्या परपटीवाल्याची घरी तमाशेच आहेत ना. पहिले सारखं करून घेत नाही. लय रस गायते मायच्या नावानं, बापाच्या नावानं, बहीणच्या नावानं. राहू द्या पडेल. आणि मग काहीच नाही, हातात धतुरा घेऊन हिंडा लागते. नाही तर मग त्याच्या लाटा खा लागतात. सांगून राहील तुला, ऐका ना. मामाजी तुमच्यापेक्षा लय हुशार आहेत. एकाच्यात मामाजीनं हो म्हणलं ना, ऐकलं लागे बोलावलंय त्या पुरीला, तिच्या गोष्टी सांगून दिल्या लागे फितवलंय. आता तुमच्या तेवढा कागद आणून तिथून सही नाही करून घेऊन राहिली. मी जाऊ का आता? करतो, तुला काय करायचं आहे मला काही करायला लागत नाही. कुणी नेत नाही. नियोजन नेलं तो तेनच कमावलं, तेनच घेतलं तर नेलं तर मला काही फरक नाही पडणार. मेल्यावर का माय बाप का समजून जाणार आहे का? अव माय डोक्स, तुमचा बाप तुमची माय संग नाही नेत ना. तुमची बहीण तरात देते ना. कोणा संग नेला आज लो? पण ती नेती अतिच राहीन पडेल. पण ही तुमची बहीण तुझा आता म्हणून नाही मनाच टाइम पडते. पण बाप मेल्यावर तुमची बहीण सुचू नाही देत तुम्हाला. लिहून द्या तुम्ही. मामाजी साजरे आहेत तर घरून घ्या सगळं पद्धतशीर. मी म्हणतो हे पहा, ऐका जा जशा कोणत्या गोष्टी स्वतःच लावत नका जाऊ. स्वतःला अक्कल नाही तर कोणी काही सांगते ऐका जा जराशी. जानकी जास्त शांतपणा करू नको, शिल्लक बोलू नको तू. मग म्हणजे चांगलं नाही. लय सांगलं तुम्ही मला. आता नका सांगू. जेवढं मी सांगून राहील तेवढं ऐका फक्त. मुकाड्यानं चला जा मुकाड्यानं. तो तो कागद करून मामाजीने सांगलं मला, त्याला सांग म्हणून. तो का ना ते द्यायला तयार आहे. मुकाट्यानं सही घेऊन घ्या. जास्त तमाशा करू नका, बाजार भरू नका. काय सांगून राहिली ते? मग ते तिच्या ध्यानात येईल काही. आपल्याला काही तिचं काही हे नाही करावं लागत. तुम्हाला सांगलं ना, मी देऊ काय खांदाय एखाद्याच्यावर सही देऊ का? मला लिहून देऊ काय की तुमच्या बहिणीला मी त्याला देणार नाही, तिला सोडणार नाही. तिले मी काही हे नाही करणार. आणि तुमच्या बाय बापाचं तर 2 एकर वर आहेच त्याच्या नावानं. मी काही ते नाही मागून राहिली. पण जे आहे भाविष्यानं जे भेटलं ते तसं पद्धतशीर आपल्या नावानं करून घ्या. ते फक्त तोंड बोललेच आहे ना. अजून मी ते वावर पराळलं वावर म्हणलं तुमच्या आईच्याच नावानं आहे ना. मग इकडे काही येईन ते मोठ्यानं कसं करून घेतलं स्वतःच्या नावानं. तुम्हाला कोण नाही येऊन राहिलं करता? मा नावानं असं काय राहायचं नावानं असतं काय फरक पडून राहिला? फरक काय पडते? काहीच नाही फरक. बाई मास मला काही बोलायच लावू नका. तुम्हाला सांगलं तेवढं ऐका. मुकाट्यानं आणा कागद. नाही तर मग पहा मग तुम्ही आता मुकाट्यानं जा आणि तू कागद घेऊन या, सांगून ठेवतो मी.
झालं मग तिकडे मी डोक्याची येणार रट्टे खायच्या कामाची सुषमा सोपीत दिसून राहिली. कांडीन रस्त्यावर तुले चिट्या धरीन ते रस्त्यावर ओढीन तुले ते रस्त्यावर तमाशा करीन ते पोरगी. मग बघजो मग तू हो म्हणलं काय किंवा फुसी फुसी लढतं तिनं असं म्हणलं मला तिनं तसं म्हणलं मला काय तिची खेटे घेतं जाऊ दे ना पडू दे ना नेऊ दे निंत असं समजू आपल्याला तिसरा भाऊच होता. मोठ्यानं घेतलं आपल्या ह्याच्यात आपल्याला भेटीन असं समजा की सुषमा पोरगी नाही बा पोरगच आहे. मग पोरग असतं मला भाऊ असतं तिने त्याचा हिस्सा घेतला नसता काय. हा जा द्या सारं दान देऊन. आता बोलला का माझा एक शब्द मी बोलले ना तर पाकडी. चाल रे चाल ना खेळ रे. तू एवढा तुला का खेळले नाही येऊन राहिला काही नाही काय नाही काय 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 सेटिंग काय चालू आहे तुझी. काय म्हणलं काय कुठे काय काय रे काही बी पांचटल्यासारखं बोलत राहत. तुला अभ्यास गिभ्यास काही नसते का बे. हा सदान कदाले का तू वर्गाच्या बाहेरच तू उभा असतो ते. हा चालला मोठा काही बडबड करत राहते. माय 9वी आहे ना म्हणलं यंदा. काय मला अभ्यास गिभ्यास नाही का. पगार का रिकाम केला हेंदो का मी. तुला काय वाटते बे. मी का नाकातला काढून तोंडात घालतो काय. 100 पुशा दिसलो का तुले मी. 100 पुशा दिसून राहिलो का तुले मी. हा छोटा समझ के इग्नोर मत करना. मुझे भी सब समझ में आता है. तेरी क्या सेटिंग चल रही है. ओए गण्या जा दो घरी जा. पाणी गिनीन बोला होशील. सर्दी येईन तुला अजून जा. तू याई सारं गावभर हिंडते मग तुला पाहायला. काय अभ्यास गिभ्यास देत नाही वाटत मास्तर तुले. हा आई बरोबर करत राहते मॅटासारखं. मी येत नाही खेळा गिळाले मा अभ्यास राहिला. ऍटिट्यूड इतका ऍटिट्यूड. ओय गण्या ऍटिट्यूडचं स्पेलिंग सांग रे. ऍटिट्यूड नाही इगो 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 आहे टॉयलेट. जाण कर ना काही पुस्तक वाचण्याचं काय तो वयाच्या लेकराला सांगते तू. मोठ्या मोठ्या लेकरात कोण येतो रे. असं मग तुला कमी लहान दिसतो का. मी जरसा हाईट न लहान आले उच्ची नाही वाढून राहिली नाही तर माई बुद्धी लय वाढली. कोणत्या बी कामात आपण एक्सपर्ट आहे म्हणलं एक्सपर्ट. तू काय सांगतो मला का समजत नाही का. तू आमच्या संग खेळायला येत नाही. माहित आहे आला ध्यानात आलं ते तिकडे आलं पाय जायचं मग बाय. आम्हाला बी समजते. कृष्णा कृष्णा रे. ए क्रिश क्रिश क्रिशू नाना रे भैताळ्या. काय हो पिंकी. अरे क्रिश मी काय म्हणत होती. काय म्हणत होती पिंकी. असं मा संग खेळ चाल म्हणलं तो म्हणते अभ्यास आहे. आणि आता हे पिंकी क्रिश क्रिश करत आली तर लगे आता लगे असं काय. थांब रे साऱ्या गावात बोंब करतो मी. पिंकी कृष्णा थांब रे. पिंकी तू मला क्रिश म्हणते की नाही. त्यावेळेस लय भारी लागते लय भारी वाटते मला. मला कृष्णा म्हणतच नको जायचं. क्रिश म्हणत जाय नाही तर क्रिशू म्हणत जाय क्रिशू. तू जेव्हा मला क्रिशू म्हणतो ना त्यावेळेस मला लय गारगार वाटते. असं मोरासारखा कोण कल्ला करून राहिला. जाय बायाला जाय तिकडे रानात नाचायले. अति कोण मोरावाणी करून राहिला. मी कोण रानात जाऊ. मी अतिच मोरावाणी थुई नाचतो. आत्ताही चाल बाबू खेळले मा संग नाही तर क्रिशू सांगू का तुझ्या आईला. काय सांगतो तू काय सांगता. सांगेन मला जे सांगायचं आहे ते. ए क्रिशू चल. ए दारे तू खेळ रे जा मला बोलायचं आहे काही पर्सनल. चल काय बोलायचं आहे पिंकू तुला. आलो मी तुझ्या मागेच आहे. हा चल आपण तिकडे छान नदीच्या काठी बसू. मस्त पाणी वाहतंय गार संथ वारा. चल कृष्णा. असं करले नदीच्या काठी. क्रिशू पिंकू माझं खेत नाही किसने. चाललं तिकडे पोरीच्या माग. थांब रे तो आईले सांगतो. आज एक तर मला सुट्टी. मला कोणी खेळायला सोबती नाही. याले खेळायला काय झालं बा सांग. आता याच्या आईले सांगतो मी की हा माझं खेत नाही आणि तिकडे पोरीच्या माग हिंडते.
थांब रे कृष्ण्या, आता तुले रट्टे ना बसतीन घरी आल्यावर पोकळ बांबूची, तर पाहिजो कधी नावाचा गण्या नाही मी. कृष्णाची आई, कृष्णाची आई, तुमचं पोरग गेलं, हातातून सुटलं. म्हटलं सुषमाबाई, हा सुषमाबाई, ये ना, गरम गरम भाजी झाले ना, वडे वडे खाना म्हटलं, गरम गरम मुंगाचे वडे केले ना. माय बाई वडे केले का? म्हणून तर मग तैनाचा वास येऊन राहिला. माय वडे काले केले वा? पाय ना, तिचं लय सारखं होऊन राहिलं असेल ना, म्हणून ते हे करून राहिली. नाही तर पाहुणचार कर म्हणलं तर म्हणते तेल नाही, तिखट नाही, मीठ नाही. आता लगे पाय ना कसे वडे केले. काय माहिती सासू कुठन कांडी, कोई मानवमधले पाहुणचार केला नाही. लोच करते ना बाई, लोच करते. सांग आल्या परत मी त्या पोरीला पाहुणचार करतो, तरी बी हे बुडकी म्हणते करतच नाही मा पोरीले. जे ना करून असं नाव आहे, करून नाव नाही, ना करून नाव नाही. जाऊ दे माझी बस जानकी, तुला काम काढून घेणार मुकाट्याना बस. म्हटलं बाई या गरम गरम खा, तुम्हाला आवडतात ना मुगाचे भजे, म्हणून स्पेशल आज मुगाचे भजेच केले. आता बाई या ना. ते खायला आपण थोड्या वेळानं काही करून राहिली, ते वाटा करून राहिली. माय मुगाचे वडे पाहिले की बाई मला लयच बोले कसं होते, काही म्हणा बाई मला लयच आवडतात म्हणलं. मला माहित आहे तुम्हाला लय आवडतात, म्हणून आज म्हटलं जाऊ दे दुसरं काही केल्यापेक्षा मुगाचे वडेच करतो म्हटलं साजरे. मुगाची डाळ होती घरी मस्त भिजू घातली सक्कावूनच, आणि लागे म्हटलं वडेच करतो आज. माय बाई मिरची गिरची तैली का द्या बाई. हो बसा ना, त्या पाटावर बसा बाई, खाली नका बसू, साडी गिरी खराब होईल. माय पाटावर बसा ती. हो तरी बी मी काही नवी साडी घालून नाही आली, म्हणलं अशीच आली ना माय घाई बाबाचा फोन आला तशीच निघाली. म्हणलं माय चाल बाई, नाही तर देणार नाही म्हणलं माय, तो काय होय ते दाखला तो अजून मा काम बिस्किन म्हणलं, म्हणून आली तशीच. काही मी साजऱ्या साड्या नाही आणल्या म्हणलं, नाही तर तुम्हाला तर माहित आहे मा साड्या कशा भारी असतात म्हणून. हलकं चिलकं घालतच नाही ना मी, मला पटतच नाही ते. मा समध्या गावात म्हणलं मलाच साड्या भारी असतात. हो समजेला आवडतात. अमाय वहिनी तुम्हाला सांगतो, नवीन लग्न होतात की नाही पुरी सुरीचे नवऱ्या, त्या बी येतात माझ्यावरच्या साड्या बाहेर. हो त्या म्हणतात सुषमा वहिनी सारखी साडी कोणाची नसतेच. माय आता बळा हो का माय बाई, हो ना, मला बी सांगतो आता सुषमाबाई, तुमच्या साड्या लयच आवडतात. काही म्हणा तुम्ही, तुमची चॉईस लय साजरी आहे ना माय, चॉईसच राहते ना मग. नाही तर लय बाया मागाची घेतील पण काय ढंग नसते ना, रंग नसते, त्याले पसंतीचा फरक पडते ना. तुमची पसंती लय उच्ची आहे बाई. हो माझ्या ना वळे थंड झाल्यावर जाता का मला घे ना. माय बाई यातले 2-4 काळा लागत होते ना, इतके काय एकली वीस खाऊ का? नाही खा आज तुमच्यासाठी केले मी स्पेशल. बाकीच्या इले आहेत ना, ते तिकडे प्लेटीत आहेत. उलसक हे बी राहिलं, दाय बी राहिली. म्हणलं तुमचे भाऊ काही आले नाहीत अजून, आले की म्हणलं गरम गरम तई नंदीन. खा तुम्ही बाई पटभर खा. कसं झालं सांग जा माय मुंगाचा वळा, कसं हो मुली भल कसं आवडते. म्हणलं माघारी लेकर तुम्ही दर दुसऱ्या दिवशी असते म्हणलं. हो आमच्या घरी भाजी भाकर म्हणून आम्ही खातच नाही. तुम्हाला म्हणून सांगतो वहिनी, माघारी नारा कुरकुर खातो मी. हो माघारी असं भाजीन पुईन भाकर चटणी हो ते काहीच नसते, आम्ही चांगलंच खातो. खा टसका बशीन नाही तू, हे म्हणजे मिरचीला तिखट आहे ना. काय बळा ठोकते हो, हे चवना कुरकुर खाते. अंबानीच्या घरात नाही चालले मोठी कलच नाही. मुंगाचे वडे नाही दिसले तर बसली खायला. तिला म्हणून खाऊ नको तिनं केलं तर विचार दिले की कायच्यासाठी एवढं, कायच्यासाठी सोया घेऊन राहिले एवढं ते. काय अक्कल नाही बाया सुस्मिले, ताकाचं वगारूच आहे निरा. कोण गुई दिला की पैते त्याच्या माग. अरे आता बाई ये ना, या तुम्ही बिया गरम गरम खाना. मामाजी आले नाहीत का अजून? नाही ते जायला ना, कुठे जायला, कोणता कागद आणायला जायला तर माहिती काय आणायला जायला तर. दोघंही बापले का गेले काय सकाळ काय भारी भरत कागद आहे का 100 किलोचा, दोघा बापले काय उचलून आणायला लागून राहिला. आणि असं काय चालू आहे माय, कायचे भात शिजून राहिले, कायच्या खिचड्या पकून राहिल्या. काही सासू म्हणून मला सांगा जरा असं काही कानावर आलं पाहिजे म्हणलं मला बी. मी काही दुश्मन नाही ना तुमची. आते बाई मला काहीच माहित नाही बाई त्यातलं. आता ते बाईलाच तर दाखला पाहिजे ना जन्माचा, ते 1,500 रुपये महिन्यासाठी, तर त्याच खटापटी चालू आहेत. बाकी काय असणार आहे माय, मला काही माहित नाही बाई त्यातलं. आपल्या कानाला हात आहेत माय. घ्या ना वडे केले म्या बाई आल्या म्हणून. खाना कशा झाल्या पहा ना. मस्त झाले मग जानकी वहिनी, मस्त झाले. जाऊ दे आता तुला राग भरा ऑर्डर आला वडे केले तेव्हा माझ्यासाठी. वडे लय साजरे झाले बाई. आई खाणं लय गरम गरम वडे आहेत. इनं मिरची तैली लागे. लय साजरं लागून राहिलो. खाय तुझ्या नितातच पडेल आहे. काय माल काय डोकसं चालू आहे, नीचं काय डोकसं चालू आहे खायासाठी. तर सुस्मी ना खरं ना घरदार इतकी तर खादोडी आहे. वळे भाव जाईन वडे नेत केले तर लागे पिटली वड्यासारखी. खा बाई खा, अजून आहेत शांततेनं खा माय, मन भरून खा. हो बाई मी खातो माय, काही स्वयंपाक न करू आज, वळेच खातो मी. खाणं तुई पायनं साजरे केले तिनं खाणं. खाय तूच खालतो मळ्यावर. काय पोरगी आहे, काय बाप आहे, आणि काय शाक्ती भावजय आहे. कर ना बाई मा घर म्हणजे लयच हे आहे. यात तुम्ही तर बाई निरा त्या याच्यातलीच दिसतो सापशिडीतल्या खेळातली. मला तर कुठेच काही जागा नाही माय. जानकी ना सापासारखीच आहे बाई खरं ना. शिडी चढत वर जाते. थांबू म्हणा ना, तो शपथ धरून खाली आपटीन तर नावाची कोकिडा नाही.
काय करून राहिली काय सांगा मग पोरच्या नावानं काही काढून तर नाही घेऊन राहिली माय बाई हे बाप सांगत नाही पोरग सांगत नाही मला आता कुठे ना कुठे चौकशी करावंच लागेल कायच्या सह्या द्यायला लावते हा माणूस घेतील तिचा सबंध काढून मग पोरीचा काही हक्क राहायला पाहिजे नाही की नाही माहेरात हा हे मग पोरीचा काही आहे म्हणून हे करते तरी मग पोरीचं ते एकदा सगळं चाललं गेलं ना तर मग हे पाणी नाही पाजत अज्जात बोकडी आहे जानकी दिसते तेवढी सोपी नाही हिच्या भोळ्या चेहऱ्याच्याकडे पाहू नका अंदरले शातीर चेहरा लपेलाय मग तिची माय कशी आहे माहित नाही का मला माय तशी लेकन मसाला एक